नमस्कार. आपल्यासोबत आहेत रामदास मोरे साहेब आणि मोरे साहेब आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सहकार सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली. काय वाटतं आपल्याला? एकूण राष्ट्रवादी पक्षाच्या दादांच्या जो अजितदादा गटांचा राजकीय राष्ट्रवादी पक्ष आहे. या पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये हातात हात घालून मोठ्या प्रमाणात वाढवणं, सामान्य माणसाला जो मूळ सहकाराचा बेस आहे त्या बेसकडे पुन्हा एका पुनरावृत्तीत करणं, हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करणार. तुमची महाराष्ट्र सहकारी बोर्डावरतीही आपण आहात. तर अजितदादा पवारांना असे का आश्वासन दिलं होतं आपल्याला आपण? दादांनी चांगलं काम करा आणि सहकारामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्याच्यामध्ये योग्य त्या वेळेला तुम्ही माझ्याकडे या, निर्णय तुम्हाला जे जे काय शक्य असेल त्या मदती करत राहणार. सहकारामध्ये आपण किती वर्षापासून काम करताय, असा मोठा अनुभव आहे आपला सहकारामधला? मी 1977 पासून 1995 पासून क्रियाशील सहकाराचा कार्यकर्ता झाला. आणि सहकारामध्ये एकंदर मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार केला तर हा ग्रामीण आणि शहरी भागातला जो बेरोजगार आहे, संस्था आहे, त्यांना कशा प्रकारे आपण न्याय मिळवून देणार? केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आता केंद्राने जाहीर केलेल्या आहेत, गॅस देणे, एजन्सीज देणे, औषधं बियाण्यांची दुकानं उघडून देणे, हे विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जो केंद्र शासनाचा व महाराष्ट्र सरकारचा एकूण निर्णय आहे त्याच्याशी जो कार्यक्रम जाहीर केला, त्या कार्यक्रमाची योग्य ती दिशा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे व संस्थांना सक्षम करणे, हा त्याच्यामागचा मूळ उद्देश असणार. नव्या संस्थांना किंवा नवीन बेरोजगार संस्थांना पुढे आणण्यासाठी आपला काय पुढे प्रयत्न असणार आहे का? बेरोजगार सहकारी संस्थांनी त्यांनी स्वतःची ताकद उभी केल्यात. त्यांना आर्थिक ताकद महाराष्ट्र शासन देत असतं. वेगवेगळ्या सहकारी बँका, जिल्हा बँका मदत करत असतं. त्या पद्धतीनं सहकारांचे जाळं कार्यकर्त्यांचं संस्था स्थापन करून त्या उभ्या करण्याचा प्रयत्न करणार. सहकारासमोर आता नवीन आव्हानं उभी राहिली आहेत. नवीन जसं टेक्नॉलॉजी वाढते त्यामुळे सहकारामधली जबाबदारी वाढलेली आहे, असा काय? जुन्या पद्धतीचा सहकार हा संपूर्ण लोकांनी संपुष्टात आणला पाहिजे. तुम्हाला नवीन कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागेल. सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी जिल्हा बँका असे वेगवेगळे सहकारातील विविध उपक्रम करणारे सूतगिरण्या यांनी आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. धन्यवाद आपण आमच्याशी बोलल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि अभिनंदन.